नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे मसाला. मी याच्यात कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि कांदा हे छान असं भाजून म्हणजे कांदा भाजून घेतला होता फक्त, आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे सगळं पेस्ट करून याचा मसाला तयार केला आहे. मी बनवत आहे मसाला वांग. त्यासाठी इकडे बघू शकता इथे वांगे ठेवलेले आहे. हे उकडून करणार आहे, ही नवीन पद्धतीची आहे. तर तुम्ही बघू शकता याला छान मीठ लावलं होतं, तेलामध्ये परतून थोडं पाणी टाकलं आहे शिजायसाठी. अशा नवीन पद्धतीने हे वांग मी करत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आता हा मसाला आपल्याला परतायला टाकलेला आहे. सोबत घ्यायचा आहे आपल्याला हळदी पावडर, त्यासोबत घ्यायचं आहे लाल मिर्च पावडर, त्यासोबत घ्यायचं आहे धना पावडर. लाल मिर्च पावडर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. हे डेगी लाल एव्हरेस्टचा लाल मसाला आहे, त्यामुळे हा थोडा कमी तिखट असतो, म्हणून मी याला 2 चमचे टाकलेले आहे. आता याला छान असं परतून तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे. बघू शकता याला छान असं आपल्याला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. बघू शकता छान असं आपलं तेल मसाल्याला सुटलेलं आहे. सोबत टाकायचं आपल्याला हा कांदा लसूण मसाला. हा एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता. याला हे 2 चमचे टाकलेलं आहे. सोबत टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. तुम्ही बघू शकता मीठ पण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. मी वांग्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी हे थोडंसं कमीच टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आता याला छान फिरून घ्यायचं आहे, मस्त असा आपला मसाला परतायचा आहे. बघू शकता आपला छान असा मसाला पण रेडी झालेला आहे. सोबत टाकायचं आपल्याला थोडासा गरम मसाला. हा अर्धा चमचा आहे. तुम्ही हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडला तर टाका, नाही टाकला तरीही चालतो. छान असं आपल्याला घेतलेलं आहे. आता हे आपले वांगे शिजलेले आहेत, याच्यामध्ये आपण हे आपले वांगे टाकून परतायचे. बघू शकता छान असं आपलं भाजी झाली, म्हणजे पाणी टाकलं होतं थोडंसं वांग्याचं. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी. हे तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी कमी जास्त करू शकता. मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, आणि याला पण छान असं आपल्याला हे पाणी उकळायचं आहे. बघू शकता याला आता छान आपण असं घालून घेऊ आपल्या भाजीला. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला भाजीला कलर पण आलेला आहे, आणि भाजी पण आपली खूप छान झालेली आहे. आता आपण याला छान असं उकळून घेऊ. बघू शकता छान अशी आपली भाजी उकळलेली आहे. सोबत टाकायचं आहे कसुरी मेथी. याला पण छान असं उकळून घ्यायचं आहे. बघू शकता त्याला थोडासा गॅस थोडा कमी करायचा आहे, आणि याला छान अशी भाजीला आपल्याला तरी येईपर्यंत उकळायचं आहे. बघू शकता किती सुंदर अशी भाजी झालेली आहे. आता करू आपण गॅसला बंद, आणि याला छान अशी वरून टाकू कोथिंबीर. आता करू आपण प्लेट. बघू शकता किती सुंदर अशी भाजी आपली झालेली आहे. आता वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर. तर तुम्हाला अशी माझी वांग्याची मसालेवाली भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा. आणि तुम्ही नक्की करून बघा, खूप लवकर होणारी ही भाजी आहे, तर नक्की ट्राय करा.